कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक गेल्या 3 तासांपासून ठप्प आहे। त्यामुळे लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्या खोळंबलेल्या आहेत। ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे ही वाहतूक सेवा बंद झाली आहे। मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस संगमेश्वर इथं मागच्या 1.5 तासांपासून उभी आहे, तर मडगाव मुंबई मांडवी एक्सप्रेस वैभववाडी इथं 1.5 तासांपासून थांबलेली आहे। मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस 2 तासांपासून रत्नागिरी इथं उभी आहे, तर जनशताब्दी 2.5 तासांपासून आडवली इथं थांबवून ठेवण्यात आली आहे। प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक अपडेट्स देतील। प्रणव, कधीपर्यंत कोकण रेल्वे सुरळीत होईल असं सांगण्यात आलंय? ओव्हरहेड वायरचं काम पूर्ण झालेलं आहे का? रेश्मा, जर बघायला गेलं तर 12:30 वाजताची घटना आहे। 12:30 वाजता ही ओव्हरहेड वायर जी आहे ती तुटली होती आणि तुटल्यानंतर पहिली जी जनशताब्दी एक्सप्रेस आहे ती थांबवण्यात आली। त्यानंतर जी आहे ती सगळी घटना जी आहे कळली, त्यानंतर कोकण रेल्वेचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी तातडीनं ही ओव्हरहेड वायर जी आहे ती बदलण्याचं काम जे आहे ते सुरू केलं। साधारणतः 3 तासांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि पुढच्या काही वेळातच ही ओव्हरहेड वायर जी आहे ती जोडून मोकळी होईल आणि त्यानंतर इथली वाहतूक जी आहे ती सुरळीत केली जाईल। मात्र सध्या तरी या गाड्या ज्या आहेत त्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रवाशांचे जे आहेत ते हाल झालेले पाहायला मिळतात। रेश्मा, निश्चित प्रणव, तुमच्याकडून वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।